महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। या अधिवेशनामध्ये दोन प्रश्न महत्त्वाचे येणं अपेक्षित होतं। एक म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि दुसरा म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न। परंतु हे दोन्ही प्रश्न या अधिवेशनाच्या बाहेर आहेत असं दिसतंय। या दोन्ही प्रश्नावरती कोणीही चर्चा करत नाही आणि या प्रश्नावरती चर्चा करा अशी डिमांड देखील तरुण पिढीची असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। या उलट तरुण पिढी T20 मध्ये कोणता खेळाडू किती रुपयाला विकला गेला आणि तो कोणत्या टीम मध्ये गेला हे गुगल वरती सर्च करत आहे। दुसरीकडे हीच तरुण पिढी आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप पाहत आहे, परंतु अधिवेशन आपल्याला पाहायला वेळ नाही आणि अधिवेशन हे कशासाठी असतं याचा देखील आपल्याला विचार करायला वेळ नाही। खरं तर अधिवेशनामध्ये आपले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नावरती चर्चा होणं अपेक्षित होतं आणि ते असतं, परंतु या अधिवेशनामध्ये मात्र हे प्रश्न चर्चिले जात नाहीत। महाराष्ट्रामध्ये सुरू असलेला मराठा ओबीसी संघर्ष याच्यावरती नेमका काय तोडगा काढता येऊ शकतो याची चर्चा विधिमंडळामध्ये होणं अपेक्षित होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी शासनाने जी 72,000 पदे भरण्याची घोषणा केलेली होती त्यापैकी किती पदे भरली गेलेली आहेत याची माहिती अधिवेशनामध्ये देणं अपेक्षित होतं, परंतु विरोधकांनी हा प्रश्न विचारला नाही आणि सत्ताधाऱ्यांना ते सांगण्याची वेळ आली नाही। एखादा तारांकित प्रश्न देखील याच्यावरती उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही। चहापानावर बहिष्कार टाकतात, अधिवेशनावर बहिष्कार टाकतात, अधिवेशनामध्ये बराचसा गोंधळ होतो, पण हा गोंधळ कधीच बेरोजगारी येऊन झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि कुठलेही आमदार कुठलेही लोकप्रतिनिधी इथल्या तरुणाईच्या बेरोजगारीवरती बोलताना देखील आपल्याला दिसत नाहीत। याचे कारण असे असू शकतं की डिमांड ही तरुणांचीच नाही आहे, तरुणच त्याच्या बाबतीमध्ये उदासीन आहेत आणि त्यांना या राज्यकर्त्याकडून अपेक्षाही नाही आहे की त्यांनी आपले प्रश्न सोडवावेत। मग हे सरकार का निवडतोय आपण? या सरकारने याचा विचार केला पाहिजे। खरं तर सरकार हे आपल्या पिढीचं भविष्य घडवत असतं, परंतु सरकार या भविष्यावरती चर्चा करत नाही आणि त्याच्यामुळं तरुण पिढीचं जे भविष्य आहे ते भविष्य आता अंधकारमय असल्याचं देखील पाहायला मिळते। या अधिवेशनामध्ये जे प्रश्न समोर यायला पाहिजे होते ते म्हणजे मराठा आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, हे प्रश्न याच्यामध्ये चर्चेला यायला पाहिजे होते आणि याच्यावरती खास अधिवेशन व्हायला पाहिजे होतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जो बेरोजगारीचा आकडा वाढतो आहे त्या बेरोजगारीवरती आपल्याला काय पर्याय काढता येऊ शकतो याची देखील चर्चा या अधिवेशनामध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु 288 पैकी एकाही आमदाराने हा प्रश्न उपस्थित केलेला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे वादळ सुरू आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये ते कसं थंड करता येईल, त्याच्यावरती काही तोडगा काढता येऊ शकतो का, त्याच्यावरती काही पर्याय काढता येऊ शकतो का याची चर्चा या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये होणं अपेक्षित होतं, परंतु हा प्रश्न सध्या बाजूला असलेला पाहायला मिळतोय। दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्न आहे। मागच्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठी बेरोजगारी वाढते आहे, या बेरोजगारीवरती देखील चर्चा होणं अपेक्षित होतं आणि येणाऱ्या काळामध्ये या तरुणांचं भविष्य कशा प्रकारे सिक्युअर केलं जाईल याचा देखील विचार करणं गरजेचं होतं, परंतु हे दोन्ही प्रश्न या अधिवेशनामधून बाहेर असलेले पाहायला मिळतात। चर्चा जोरदार होते आहे, गोंधळ होतो आहे, अधिवेशन स्थगिती केलं जाते काही काळासाठी, परंतु हे अधिवेशन कशासाठी स्थगित केलं जात आहे, कोणावरती काय आरोप केले जात आहेत याच्याच बाबतीमध्ये याची चर्चा सुरू आहे। जे महत्त्वाचे प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये आहेत, त्या महत्त्वाच्या प्रश्नावरती मात्र सध्या चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून जी काही डिमांड आहे, लाखो लोक एकत्र येऊन काहीतरी मागण्या करतायत, त्याचा विचार केला जात नाही। विधिमंडळाच्या बाहेर पेन्शनधारकांचं आंदोलन देखील सुरू आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा चालू करा ही देखील डिमांड आहे, परंतु पेन्शन नावाचा शब्दही या अधिवेशनामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही। आज मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नवीन नोकरदार आहेत ज्याला जुनी पेन्शन मिळत नाही असे हजारो लोक या अधिवेशनावरती मोर्चा काढून गेलेले आहेत, परंतु त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही आणि तो प्रश्न विधिमंडळाच्या चर्चेला देखील येत नाही। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जो काही वाढलेला भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्र सलग 3ऱ्या वर्षी भ्रष्टाचारामध्ये क्रमांक 1 वरती आहे। हा का आहे, कोण भ्रष्टाचार करतंय, कोण किती भ्रष्टाचार करतंय, याला काय मार्ग निघू शकतो याच्यावर देखील आपल्याला चर्चा पाहायला मिळत नाही। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हार्ट अटॅकचं जे प्रमाण आहे हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त आहे, म्हणजे हार्ट अटॅकच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र हा नंबर 1 वरती आहे। म्हणून आपल्या आरोग्यावरती देखील चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु आरोग्यावर देखील चर्चा होत नाही। याच महाराष्ट्रामध्ये जवळपास कफ सिरपचे 50 जे काही औषधं आहेत, 50 प्रकारचे औषधं आहेत ते डुप्लिकेट आहेत,
त्याच्यामध्ये कोणतेही चांगले तत्व नाही आहेत किंवा ते योग्य आहे नाही आहेत अशा प्रकारचा अहवाल दिला गेलेला आहे, परंतु त्याच्यावर देखील चर्चा झालेली नाही. म्हणजे आपलं शिक्षण असेल, आपलं आरोग्य असेल किंवा अंतर्गत सुरक्षा असेल, या कुठल्याही प्रश्नावरती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सध्या चर्चा सुरू नाही. परंतु एक मात्र गोष्ट अशी आहे की मागच्या 1 महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा विधानसभेमध्ये हे बघायला मिळतंय की अनेक आमदारांना करोडो रुपयाचा निधी वाटप केला जातोय. प्रत्येक मतदारसंघामध्ये हजार 2,000 कोटी रुपयांची कामं दिली जात आहेत. ही कामं नेमकी काय आहेत हेच आपल्या लक्षामध्ये येत नाहीये. तो पैसा आरोग्यावरती खर्च होत नाही आहे, तो पैसा तुमच्या शिक्षणावरती खर्च होत नाही आहे, तो तुमचा पैसा तुमचं भविष्य सिक्युअर करण्यावर देखील खर्च होत नाही. मग हा पैसा जातो कुठे? एकीकडे एम्प्लॉयमेंट निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये सरकार सांगते की सरकारच्या तिजोरीमध्ये एवढा पैसा नाही की जे तुम्हाला रोजगार देऊ शकेल किंवा ते तुमचा पगार करू शकतील, एवढा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये नाही असं सांगितलं जात आहे. आणि दुसरीकडे 5-5 हजार कोटींच्या घोषणा होत आहेत. एका मतदारसंघामध्ये 3-3 हजार कोटी रुपये वाटले जात आहेत. हा पैसा नेमका का येतो आहे? त्याचं कारण असंही असू शकतं की आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्याच्यामुळं हा पैसा बाहेर येणं गरजेचं आहे असं देखील म्हटलं जाते. आणि म्हणून एकीकडे बेरोजगारीचा मुद्दा आहे, ज्याला पैसा नाही किंवा आम्ही तुमचा पगार करू शकत नाही असं म्हणून बाजूला सारलं जाते, तर दुसरीकडे हजारो कोटी रुपये मतदारसंघामध्ये दिले जात आहेत. या हजारो कोटी रुपयांमध्ये या बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो का? इथल्या आरोग्याचा प्रश्न सुटू शकतो का? शिक्षणावरती आपल्याला जास्तीत जास्त खर्च करता येऊ शकतो का? याचा विचार कोणी करत नाही. याउलट शाळांचं खाजगीकरण कशा प्रकारे केलं जाईल याचा विचार सरकार करत आहे. मग हे हजारो कोटी रुपये दिलेले जे आहेत, हे हजारो कोटी रुपयामधला काही भाग या शिक्षणावरती खर्च केला जाऊ शकतो का किंवा त्यातून आपल्याला या शाळा सिक्युअर करता येऊ शकतात का याचा देखील विचार सरकार करत नाही. राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत, या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून लोकांसाठी कुठल्या कल्याणकारी योजना आपल्याला आणता येऊ शकतात याचा विचार खरं तर सरकारनं केला पाहिजे आणि इथला बेरोजगारीचा प्रश्न मिटवला पाहिजे, परंतु तसं होत नाही. दुसरीकडे फंडामेंटल राईट्स मध्ये दिलेलं जे 6 ते 14 गटाचं शिक्षण आहे, त्या शाळा देखील दत्तक देण्याचं काम सध्या सरकारनं सुरू केलेलं आहे. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळतं आणि हक्काचं मिळतं ते शिक्षणच बंद करण्याचा डाव सध्या सरकार करत आहे. याची देखील चर्चा आताच्या अधिवेशनामध्ये होत नाही. म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की IPL मध्ये कुठला क्रिकेटर किती रुपयाला विकला गेला याच्यापेक्षा आपली शाळा विकली जाते याचा विचार आपण जास्त करणं गरजेचं होतं. T20 मध्ये आफ्रिकेमध्ये भारत काय कामगिरी करतोय, भारताचे 11 खेळाडू काय कामगिरी करतायत याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये असलेले 288 आमदार काय कामगिरी करतात याची चर्चा होणं अपेक्षित होतं, परंतु याची चर्चा मात्र होत नाही. आणि म्हणून हे 288 आमदार जे आहेत, हे 288 आमदार फक्त या अधिवेशनाच्या माध्यमातून एवढंच करत आहेत की आपला मतदारसंघ कशा पद्धतीने आपल्याला सिक्युअर करता येईल याचाच फक्त विचार करत आहेत आणि त्याच्यामध्ये हजारो करोडो रुपये तिथं आणले जात आहेत आणि तो पैसा भविष्यामध्ये पर्सेंटेजमध्ये काढून त्याला निवडणुकीमध्ये देखील वापरलं जाऊ शकतं. आणि म्हणून आपण हे विचार केला पाहिजे की आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, हे लोकप्रतिनिधी आमचे काही प्रश्न मांडत आहेत का? आपले शिक्षणाचे प्रश्न प्रचंड आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत आणि सध्या सामाजिक वातावरण जे आहे हे वातावरण देखील दूषित झालेलं आहे. म्हणजे समाजामध्ये एकमेकांचे जे शत्रू आहेत हे शत्रू वाढत चाललेले आहेत. समाज वेगवेगळ्या समूहामध्ये विभागला जातो आहे. मराठा आणि ओबीसी संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. हे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी खरं तर सरकारने अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं, पण यातले कुठलेही प्रश्न सरकारच्या चर्चेमध्ये नाही. आणि म्हणून आपण असा विचार केला पाहिजे की हे जे सरकार आम्ही निवडून दिलेलं आहे, या सरकारने आमचं भविष्य सिक्युअर केलं पाहिजे, तरच ते सरकार आमचं आहे आणि ते सरकार लोकशाहीतलं आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असा विचार करावा लागेल की हे सरकार आपलं भविष्य चोरतंय, आपलं भविष्य घडवत नाही आहे. आणि म्हणून सरकारने आपलं भविष्य घडवलं पाहिजे या दृष्टिकोनातूनच आपण विचार केला पाहिजे आणि येणारं सरकार देखील आपण त्याच दृष्टिकोनातून निवडून दिलं पाहिजे. अन्यथा हा जो सगळा बाजार सुरू आहे, हा बाजार फक्त एकाच सूत्रात सुरू आहे. कशामध्ये आहे? तर पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच मार्गाने आपल्या महाराष्ट्राचं राजकारण सध्या सुरू आहे. परंतु राजकारणाचं सूत्र बदलून तरुणांनी असं ठरवलं पाहिजे की समाजकारणातून सत्ता आणि सत्तेतून समाजकारण हे तत्व राजकारणामध्ये आलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.